मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी होणार आहे। आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये किशोरी पेडणेकर उपस्थित राहतील। कोविड काळातल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांची ईडी चौकशी होतीये। मुंबई महानगरपालिकेच्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडनं गेल्या आठवड्यात गुरुवारी समन्स बजावलं गेलं होतं, परंतु काही कारणास्तव किशोरी पेडणेकर चौकशीला अनुपस्थित होत्या। मात्र आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये किशोरी पेडणेकर या चौकशीसाठी हजर राहतील अशी माहिती मिळतेय। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, हे सगळं काय प्रकरण आहे थोडक्यात माहिती देशील? आणि आज सकाळी ईडी कार्यालयामध्ये जात असल्याचं कळतंय किशोरी पेडणेकर। ज्ञानदा, आपल्याला माहिती आहे कोरोना काळामध्ये जे काही बॉडी बॅग्स मुंबई महापालिकेकडनं घेण्यात आल्या, त्याचं टेंडर घेण्यात आलं आणि ज्या बॉडी बॅग्सची किंमत जी आरोप लावण्यात आले, आवाज सवा लावण्यात आली, साधारणपणे 2000च्या बॉडी बॅग्स 6000, 6500, 7000 पर्यंत मुंबई महापालिकेने घेतले, अशा प्रकारचे आरोप आहेत। आणि याच कथित कोरोना काळातील बॉडी बॅग प्रकरणामध्ये या मुंबई महापालिकेचे अधिकारी असतील शिवाय माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे। काही दिवसांपूर्वी ईडीच्या या चौकशीला किशोरी पेडणेकर ह्या सामोरे गेल्या होत्या आणि पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना मागील आठवड्यात 25 तारखेला म्हणजे गुरुवारी समन्स पाठवण्यात आलं होतं। मात्र त्यांनी वेळ मागितला होता आणि आज सकाळी 11 वाजता ह्या ईडी कार्यालयात जाऊन या चौकशीला सामोरे जाणार आहेत। तर दुसरीकडे संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना सुद्धा खिचडी घोटाळा प्रकरणात आज ईडीने समन्स बजावलेला आहे। त्यामुळे एकीकडे किशोरी पेडणेकर या ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत, तर दुसरीकडे संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना सुद्धा ईडीने समन्स बजावलेला आहे। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।